मध्य प्रदेशातील रतलामच्या मानक चौक पोलीस स्थानकात क्षेत्रातील मदिना कॉलनीतील 2 निरागस मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणात शुक्रवारी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला। दोन्ही मुलांची हत्या त्यांच्या आईने मुस्कानने केली होती। मुस्कानला दोन्ही मुलांना एकटीने सांभाळण्यात अडचण येत होती, हेच तिच्या हत्या करण्याचं कारण होतं। पोलिसांनी दिलेल्या वक्तव्यात मुस्कानने आपला गुन्हा कबूल केला आहे। मुस्कानने सांगितलं की तिने अनेक वेळा पती आणि सासूला मुलांची काळजी घेण्याची विनंती केली होती, पण दोघेही तिला दुर्लक्ष करत होते। यामुळे तिला मुलांना एकटीने सांभाळण्यात अडचण येत होती। या कारणामुळे मुस्कानने तिच्या 4 महिन्यांच्या जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं। तिचा पती आमिर घरी आल्यानंतर मुस्कानने सांगितले की दोन्ही मुले घरी नाहीत। आमिरने घरात शोध घेतला तेव्हा त्याला पाण्याच्या टाकीमध्ये दोन्ही मुलं सापडली। हे पाहून आमिरने गुपचूप दोन्ही मुलांना पाणी टाकीतून बाहेर काढले आणि स्मशानभूमीत पुरले। पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले। मुलांच्या आई मुस्कानला कठोर चौकशी केल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला। मानक चौक पोलीस स्थानकाने मुस्कान आणि तिच्या पतीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे। रतलामचे एसपी अमित कुमार म्हणाले, 4 महिन्यांच्या जुळ्या मुलांच्या मृत्यूचा तपास उघड झाला आहे। आईने मुलांची हत्या केली होती। तिला 4 मुलं होती। पहिले मुलगी लहानपणी मरण पावली होती, दुसरी मुलगी जिवंत आहे। त्यानंतर जुळ्या मुलांचा जन्म झाला। ती म्हणते की दोन्ही मुलांना सांभाळण्यात अडचण येत होती, त्यामुळे तिच्या स्वभावात चिडचिड आली होती। तिने पहिले एक मूल जे जमिनीवर खेळत होते पाण्याच्या टाकीमध्ये टाकले आणि नंतर दुसऱ्या मुलाला बिछाण्यावरून उचलून त्याला पाण्याच्या टाकीत फेकले।